कुपवाडमध्ये मोहरमच्या सणानिमित्त पंजाची स्थापना करण्यात आली असून दर्गा मैदानात पहिली भेट संपन्न झाली। कुपवाडमधील ग्रामदैवत हजरत लाडले मशाईख यांच्या दर्गामध्ये मोहरमच्या सणाच्या निमित्ताने पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मोहरम महिन्यात हा सण पार पडला जातो। पंजाच्या प्रतिष्ठापनेनंतर पहिली भेट संपन्न झाली। भेटीसाठी पंजे निघाल्यानंतर ढोल ताशांच्या निनादात हजारो भाविक सहभागी झाले होते। दर्गासमोरील मैदानात पंजाची पहिली गळाभेट मंगळवारी रात्री उशिरा झाली। करबलाच्या रणांगणात हजरत इमाम हुसेन यांनी सत्यासाठी आणि यजीदच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध लढा दिला, त्यात ते शहीद झाले। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सण मोठ्या भक्तिमय वातावरणात सर्वत्र साजरा केला जातो। अखेरची गळाभेट पार पडल्यानंतर सरबतचे वाटप केले जाते, तसेच पहाटे अलवा खेळला जातो। या धार्मिक कार्यक्रमाला कुपवाड शहर आणि परिसरातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर यांच्यासह दर्गा पंच कमिटीनं या धार्मिक कार्यक्रमाचे संयोजन केले होते। कुपवाड शहरात मोहरमचा सण साजरा करण्याची परंपरा आहे। हजरत लाडले मशाईख अल्लाउद्दीन अन्सारी यांच्या दर्ग्यात सालाबादप्रमाणे मोहरमचा सण साजरा करीत आहोत। तर हसन हुसेने नानाच्या वादा निभावण्यासाठी करिता सब्र, शांती याचा पैगाम देण्यासाठी हा सण आम्ही साजरा करत असतो। तरी आज ही 7वीची मुलाखत झालेली आहे, भेटाभेट झालेली आहे। तरी उद्या 8वी आहे व 9वीला अलावा असतो। अलाव्याच्या दिवशी अलावा थांबला जातो। त्या दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी करून ते मनोकामना पूर्ण करण्यासाठी बोलली जाते। तसेच ते मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अलावा थापण्यात येतो। तो कार्यक्रम 9वी दिवशी असतो व 10वी दिवशी आमचे अंगार असतो, अलावा असतो। त्या दिवशी 10वी दिवशी आमची शहादत शेवटचा दिवस असतो। त्या शेवटच्या दिवशी आम्ही सर्वजण रोजे राहून 9वी व 10वीचे रोजे करून आम्ही त्यांचा पैगाम इतर समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो। तरी हसन हुसेनच्या सब्र व शांतीच्या या पैगामला आम्ही सुद्धा सर्व मुस्लिम जमात ते तिथपर्यंत पोहोचून त्यांना आम्ही सांगत असतो।